पाहायला नाही जाऊ शकलो तिला. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक परिवार प्रभावित झाले आहेत. कोणाचे आई तर कोणाचे वडील, तर कोणाचे आई आणि वडील हे दोन्ही गेलेत. आणि लहान मुलांच्या डोक्यावरील छत्र गमावल्यामुळे आता त्यांचं पालन पोषण कोण करणार, त्याबरोबरच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार, हा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर येतोय. आणि कोरोना या महामारीमध्ये अशाच 2 चिमुकल्यांची कहाणी, ज्यांनी या महामारीतच आपले आई आणि वडील या दोघांनाही गमावलंय. या दोन्ही चिमुकल्यांची व्यथा आणि त्यांच्या आयुष्यात असलेले देवदूत, मनाला अगदी सुन्न करणारा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात. ही आहेत 2 गोंडस मुलं. 11 वर्षाची मोठी बहीण आणि तिचा 8 वर्षाचा लहान भाऊ. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं या दोन्ही चिमुकल्यांचे आई वडील हिरावून घेतले. या चिमुकल्यांच्या वडिलांचे 8 एप्रिलला कोरोनाने निधन झाले. त्यांच्या 14वीला म्हणजेच अवघ्या 14 दिवसानंतर 24 एप्रिल या तारखेला त्यांची पत्नी अर्थात 2 चिमुकल्यांची आई यांच्यावरही काळाने घात केला. वडिलांच्या पाठोपाठ या मुलांची आई देखील देवाघरी गेली. या 2 चिमुकल्यांच्या संगोपनाची सगळी जबाबदारी आता कोण घेणार असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. तर ही जबाबदारी घेणारे देवदूत म्हणजेच राजेंद्रजी हे त्या लहान मुलांचे आजोबा आहेत. आता काळाची नीती बघा. जावई आणि लेकीच्या मृत्यूचे दुःख राजेंद्र यांची पत्नी यांना सहन झाले नाही आणि मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या 2 दिवसांनी 26 एप्रिलला राजेंद्र यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला. या 2 घटना इतक्या धक्कादायक घडल्या की तिलाही सहन नाही झाल्या आणि ते पण निधन पावले. परिस्थिती खूप बेकार होती. कोणी नातेवाईक आजूबाजूचे लोक वगैरे पाहायचे, पण असे याच्यात नाही येत कोणाची. तर आम्हाला काही वाईट वाटलं नाही, कारण परिस्थिती अशी होती की नाही येत आहे कोणाची. सगळे आमचे जे रिलेटिव्ह होते तरी ते विचार जीव लावून आले. काही जवळचे लोक, काही मुलीकडले नातेवाईकांनी मदत केली. मुलांचे संगोपन, शिक्षण आणि भावी आयुष्य सुरक्षित व्हावे यासाठी त्यांचे आजोबा धडपडतायत. कामाला गेलेत तरीही घराकडे जाण्याची ओढ असते, कारण घरी आई वडील नसलेली 2 नातवंड आहेत. आज त्यांची आजी असती तर आम्ही दोघांनी मिळून त्यांचा सांभाळ केला असता. आता माझी लहान मुलगी व मी माझ्या नातवंडांना सांभाळतोय. काही दिवसांनी लहान मुलीचंही लग्न होणार, मग मी एकटाच. तरीही मी हार मानणार नाही. माझ्या बाळांना कुठल्याही परिस्थितीत सुखी ठेवणार, असे सांगताना राजेंद्र यांना अश्रू आवरता आले नाही. म्हणजे जवाई आणि हे राहिले असते तर नाही राहिले, तसे कपडे नाही घातले असते. आता जरा जमीन कपडे घेत चुकून आहे माझ्या मला. मी हिंमत हारणार नाही. पुढे ह्या 2 जवाई आणि मुलीचं जे आहे ते मी माझ्यात जितकी ताकद आहे त्यांना मी हे करू सांभाळीन, मोठे करून घेईन चांगली. त्यांना आताही म्हणतो की बाबा रे, तुम्ही आता माझं ऐकत जा. मोबाईलचा छंद लावू नका. मोबाईल पाहतच नाही ते, पण काही मुलं पाहताना दिसते, कोणी डोळे दिसले करतात. त्यांना मी हे संस्कार लावणार नाही. परिवारातील 3 मुख्य सदस्यांचा कोरोनानं बळी घेतल्यानंतर आता राजेंद्र यांना देखील कोरोनानं आपल्या ताब्यात घेतले होते. कधी कधी परिस्थिती किती दुर्दैवी असते ना. कोरोना झाल्यामुळे राजेंद्र हे होम क्वारंटीन होते. त्यांना आपल्या लोकांचे अंतिम दर्शन सुद्धा करता आले नाही. तर यावेळी मधले जावई व परिवारातील अन्य सदस्यांनी अंतिम संस्काराच्या विधी पार पाडल्यात. त्यावेळेस मी त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या घाटावर गेलो. तर तो विधी होत असताना त्यांच्या मुलाचा तानिया आणि सिद्धांत हे 2 मुलं यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. असं कधी वाटलंही नाही की हे असं घडेल बा. आणि याच्याच काही दिवसानंतर म्हणजे 15-20 दिवसानंतर त्यांची मिसेस म्हणजे या मुलांची आई दीपिका राजेंद्र पांडे ही
कोविडनीच मरण पावले, पण असं भविष्यात विचारही नव्हता केला की असं या दोघांसोबत होईल बा. कोरोनासारख्या महामारीनं काही कुटुंबांची अत्यंत दयनीय परिस्थिती झालीय. अनेकांनी आपली माणसं गमावलीत. मात्र काळ कुणासाठीही थांबत नसतो. तर ज्यांनी जवळची माणसं गमावलीत त्यांना आधार देऊन आयुष्याची वाटचाल पुढे करायची हाच एक यशस्वी प्रयत्न ठरेल. शासनाची मार्गदर्शक तत्व आणि सामाजिक दायित्वातून लोकमतनं या पीडितांची पूर्ण नावे उघड करण्याचे टाळले आहे. नागपूरहून सुरभी शिरपूरकर, lokmat.com.